बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापूर जिल्ह्याला शक्तिपीठ महामार्गाचा मोठा फटका बसणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जात असताना वारणा, कृष्णा, पंचगंगा, भोगावती, कासारी, दूधगंगा व वेदगंगा या 7 नद्यावर पूल भराव टाकून हा महामार्ग केला जाणार आहे. या सर्व नद्यांमधून महापुरात दैनंदिन जवळपास 5 लाख क्युसेक पाणी वाहत असतं. डोंगर दऱ्यामधून प्रचंड वेगाने येणारे पाणी या भरावामुळे मोठ्या प्रमाणात पसरणार आहे. याचा फटका थेट कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, शहरातील व गावातील नागरिकांना बसणार आहे. माणगाव ते पट्टणकोडोली या शक्तिपीठ महामार्गावरील होणाऱ्या पुलामुळे व भरावामुळे कोल्हापूर शहरामध्ये 10 ते 12 फुटांनी वाढणार आहे. 2019 व 21 कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात 5 फूट पाणी आलं होतं. शक्तिपीठ महामार्गातील भरावामुळे 10 ते 12 फूट वाढल्यास शहराला याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. शहरातील जनजीवन महापुरात जवळपास 1 महिना विस्कळीत होईल. आज कोल्हापूर शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईला साकडे घालून सदरचा शक्तिपीठ महामार्ग रद्द करून महापुरापासून कोल्हापूर शहरातील जनतेचे रक्षण करण्याची सद्बुद्धी राज्य सरकारला सुचू दे, अशी मागणी करण्यात आली. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.